हॅलो स्टुडंट्स. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं डायस्टेरियोमर्स ऑफ टार्टारिक ॲसिड आणि त्याच्यामध्ये बघितलं की जे काही डायस्टेरियोमर्स आहेत टार्टारिक ॲसिडचे 1 and 3rd मॉलिक्यूल हा आपला इकडे लिहिलेला फर्स्ट मॉलिक्यूल, थर्ड मॉलिक्यूल किंवा सेकंड मॉलिक्यूल आणि हा थर्ड मॉलिक्यूल. दीज आर डायस्टेरियोमर्स ऑफ टार्टारिक ॲसिड. आणि 1 आणि 2 दीज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनदर, दोज आर कॉल्ड ॲज इनॅन्शोमर्स. तर होतं काय टार्टारिक ॲसिडमध्ये 2 कायरल सेंटर होते सिमिलर टू दिस वन. आपल्याकडे हा जो होता 2-bromo-3-chlorobutain, याच्यामध्ये पण 2 कायरल सेंटर होते, पण याच्यामध्ये टोटल 4 आयसोमर होते 1, 2, 3, 4. का तर याच्यामध्ये कुठे प्लेन ऑफ सिमेट्री वगैरे नव्हता. टार्टारिक ॲसिडमध्ये काय झालं, हे 2 मॉलिक्यूल तर होतेच आपल्याकडे 1, 2, पण हा जो थर्ड मॉलिक्यूल होता याच्यामध्ये होता प्लेन ऑफ सिमेट्री, आणि प्लेन ऑफ सिमेट्रीमुळे हा अर्धा पोर्शन एक्झॅक्टली याची मिरर इमेज आहे अर्धा पोर्शनची. आणि त्याच्यामुळे होतं काय, ओव्हरऑल हा मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज हे दोघं काय असतात, सुपर इम्पोजेबल असतात. आणि हे दोघं सुपर इम्पोजेबल असल्यामुळे हा जो कंपाऊंड आहे हा असतो मॉलिक्यूल, कंपाऊंड म्हणण्यापेक्षा हा मॉलिक्यूल आहे, इट इज अ कायरल मॉलिक्यूल विच इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. आता काय करूयात, मग आपल्याला कळलं की टार्टारिक ॲसिड आहे, टार्टारिक ॲसिडचे टोटल स्टेरिओ आयसोमर्स किती असतात, 3च असतात. हा 1, 2 आणि हा 3, दॅट्स इट. 3च स्टेरिओ आयसोमर आहेत. आणि इकडे याचे 4 स्टेरिओ आयसोमर होते, त्याच्याविषयी मी थोडंसं नंतर बोलणार आहे. आता काय करूयात की जे टार्टारिक ॲसिडचे 3 आयसोमर्स आहेत स्टेरिओ आयसोमर 1, 2 आणि 3, याच्यामध्ये आपण RS कन्फिगरेशन्स असाइन करूयात. चलो, तर एक एक कॉपी करून घेतो मी. इकडे स्ट्रक्चर हे 2 स्ट्रक्चर घेऊयात इथले, याच्यामध्ये असाइन करूयात RS कन्फिगरेशन, कॉपी, आणि इकडे करूयात पेस्ट याच्यामध्ये. चलो, तर याच्यामध्ये काय करू, RS कन्फिगरेशन असाइन करून टाकूयात लगेच इथल्या इथेच. ओके, चला हा फर्स्ट इनॅन्शोमर घेऊयात आपण, याच्यामध्ये RS कन्फिगरेशन असाइन करूयात. आता बघ सिच्युएशन कशी आहे, हा कार्बन आहे आणि हा कार्बन, इकडे आपण असाइन करणार आहे RS कन्फिगरेशन. तर हा जो कार्बन आहे आणि हा कार्बन सेकंड आणि थर्ड कार्बन, त्याच्यामध्ये ह्या कार्बनचं बघूयात. ह्या कार्बनला डायरेक्टली कोण अटॅच आहे, ऑक्सिजन. ह्या कार्बनला डायरेक्टली कोण अटॅच आहे, H. इकडे कार्बन आणि इकडे पण कोण अटॅच आहे, कार्बन. चलो, तर सगळ्यात जास्त प्रायोरिटी कोणाची आहे, ऑक्सिजनची. तर हा प्रायोरिटी फर्स्ट ग्रुप, हा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप 4. आता 2 आणि 3 मध्ये टाय, इकडे पण कार्बन आहे, इकडे पण कार्बन आहे, पण हा कार्बन कुणाला अटॅच आहे, H, ऑक्सिजन, आणि इकडे एक कार्बन. हा जो कार्बन आहे तो कसला कार्बन आहे, C, डबली बॉन्डेड ऑक्सिजन, OH. म्हणजे वरचा जो कार्बन आहे तो कुणाला अटॅच आहे, ऑक्सिजन, ऑक्सिजन आणि अजून एक ऑक्सिजन, फॅन्टम ॲटम, CIP रूल्सनुसार. त्यामुळे वरचा कार्बन आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त आहे, इकडे एकच ऑक्सिजन आहे, बाकी H आहे आणि कार्बन आहे. तो वरच्या कार्बनला जास्त प्रायोरिटी असाइन होणार आहे. तर हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, हा सेकंड प्रायोरिटी ग्रुप, खाली थर्ड प्रायोरिटी ग्रुप. ओके, चलो, आता रूल्स झालेत आपले. तुला आता हे लक्षात येत नसेल तर तुला पाठीमागचं सगळं बघावं लागेल. चलो, तर आम्ही असाइन करतो इकडे प्रायोरिटीज, की बाबा प्रायोरिटीज अशा टाईपमध्ये. हा आमचा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप आहे, फर्स्ट प्रायोरिटी. वरचा कार्बन आहे इट इज सेकंड प्रायोरिटी, खालचा जो कार्बन आहे इट इज थर्ड प्रायोरिटी, आणि हा फोर्थ प्रायोरिटी. आणि हा परत एकदा कुठे आहे, टुवर्ड्स वीवर आहे. हा जर टुवर्ड्स वीवर आहे तर रिझल्ट आपल्याला चेंज करावा लागेल. चलो, तो एक ॲरो ड्रॉ करूयात फ्रॉम 1 to 2 to 3. चला, एक ॲरो ड्रॉ करूयात 1, 2 to 3, 1, 2 to 3, 1, 2 to 3. ॲरो कशा टाईपमध्ये आला, अँटी क्लॉकवाईज 1, 2 to 3. अँटी क्लॉकवाईज जर ॲरो आला अँटी क्लॉकवाईज, तर कन्फिगरेशन पाहिजे होतं S. पण आत्ता बाळा S कन्फिगरेशन नाही चालणार, आत्ता कन्फिगरेशन काय म्हणावं लागेल, R. का तर H कुठे, टुवर्ड्स द व्हीवर. आपल्याला जो लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे तो लागतो अवे फ्रॉम द व्हीवर. की वेन लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे फ्रॉम द व्हीवर, क्लॉकवाईज मीन्स R, अँटी क्लॉकवाईज मीन्स S. तर आत्ता इकडे अँटी क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज म्हणजे S पाहिजे होतं, पण H कुठे आहे, टुवर्ड्स द व्हीवर. तर आम्ही S नाही म्हणणार, आम्ही काय म्हणणार, R कन्फिगरेशन. तर बाळा सेकंड कार्बनला हे R कन्फिगरेशन आहे. आता ह्या थर्ड कार्बनला काय कन्फिगरेशन आहे ते चेक करूयात. इथे प्रायोरिटीज बघूयात, C, H, इकडे ऑक्सिजन,
इकडे आलो कार्बन आणि इकडे आलो कार्बन. परत एकदा हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप. आता हा कार्बन सेकंड प्रायोरिटी ग्रुप, का त्याला ऑक्सिजन जास्त आहेत. आणि हा थर्ड प्रायोरिटी ग्रुप. चला तर प्रायोरिटीज लिहून टाकूयात तिकडे. आपल्याकडे जो OH आहे इट हॅज फर्स्ट प्रायोरिटी. मग सेकंड प्रायोरिटी ह्या कार्बनला मिळाली, COOH वाला सेकंड प्रायोरिटी. थर्ड प्रायोरिटी वरच्या कार्बनला मिळाली, इकडे थर्ड प्रायोरिटी. आणि हायड्रोजन आहे इट इज अ फोर्थ प्रायोरिटी. आणि हायड्रोजन परत हॉरिझॉन्टल लाईनवरती आहे, म्हणजे कुठे आहे, टुवर्ड्स द व्हीवर. टुवर्ड्स द व्हीवर. तर रिझल्ट आपण चेंज करणार. आधी ॲरो ड्रॉ करणार फ्रॉम 1 to 2 to 3. तर ॲरो काय येतोय बघ, 1 2 1 2 3 बरोबर ड्रॉ केला ना मी. 1 2 3 ॲरो काय आला परत, इकडे काय ॲरो आला बाबा, 1 2 3 अँटी क्लॉकवाईज. इकडे काय ॲरो आलाय, कुठे गेला हा 1 2 आणि वरती 3 आहे ना, हा वरती 3 आहे, 1 2 3 परत अँटी क्लॉकवाईज. म्हणजे इकडे पण हा अँटी क्लॉकवाईज. चलो तर अजून आपल्याकडे काय, अँटी क्लॉकवाईज आलं हे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे पाहिजे होता S, पण आत्ता S नाही देता येणार, आत्ता म्हणावं लागेल R. हे बघ पहिलं इथे पण अँटी क्लॉकवाईज आहे, इकडे पण अँटी क्लॉकवाईज आहे. तर इथे पण S पाहिजे होता, इथे पण S पाहिजे होता, पण इथे पण लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप टुवर्ड्स द व्हीवर आहे, इथे पण टुवर्ड्स द व्हीवर आहे. तर एसच्या जागेवरती R म्हणावं लागेल, इथे पण एसच्या जागेवरती R म्हणावं लागेल. म्हणजे आपल्याकडे हा कोण आहे, 2R 3R आहे, 2R 3R. चलो तर पहिला मॉलिक्यूल आम्हाला कळला की जो पहिला मॉलिक्यूल आहे एनॅन्शियोमर इट इज 2R 3R. सेकंड कार्बनला पण R कन्फिगरेशन आहे, थर्ड कार्बनला पण R कन्फिगरेशन आहे. आता जी मिरर इमेज आहे त्याच्यामध्ये काय येणार आहे, 2S 3S. चेक करूयात आपण. प्रायोरिटीज तर माहीत झालेत सगळ्या. आता परत परत तेच नको करायला. हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, सेकंड प्रायोरिटी ग्रुप, खालचा कार्बन आहे थर्ड प्रायोरिटी ग्रुप, हा फोर्थ प्रायोरिटी ग्रुप H. आणि H परत एकदा कुठे आहे, टुवर्ड्स द व्हीवर. H जर टुवर्ड्स द व्हीवर आहे तर रिझल्ट आपण चेंज करणार, ॲरो ड्रॉ करणार 1 2 2 3. तर 1 2 2 2 3 ॲरो काय आला, क्लॉकवाईज. दिस टाइम ॲरो इज क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे R कन्फिगरेशन पाहिजे, पण बाळा R नाही, का तर लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप टुवर्ड्स द व्हीवर आहे. मग आपण काय म्हणणार, हे S कन्फिगरेशन आहे. आपण म्हणणार हे काय, S कन्फिगरेशन. आता खालच्या साईडला थर्ड कार्बनचा हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, सेकंड प्रायोरिटी ग्रुप, वरचा कार्बन आहे थर्ड प्रायोरिटी ग्रुप. आणि हायड्रोजन लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप. हायड्रोजन परत एकदा कुठे आहे, टुवर्ड्स द व्हीवर. आणि हे सगळं बाळा नोट डाऊन करायचं आहे. तो केमिस्ट्रीमध्ये आम्ही म्हणतो की तुम्ही म्हणता नोट्स नोट्स नोट्स. तुम्हाला जे लेक्चर चालू आहे त्याच्यामधून तू सगळं नोट डाऊन करायचं आहे. किती नोट्स देणार मी तुला, किती लिहिणार, वाचणार किती. आपल्याला CET मध्ये काय येतं किंवा नीटमध्ये आपल्याला बोर्ड क्वालिफाय करावा लागतो बाळा. CET असू देत, नीट असू देत, तुझी JEE असू देत, बोर्ड क्वालिफाय करावा लागतो. आणि मग बोर्ड्समध्ये जर तुला स्कोर करायचा आहे तर तुला तुझ्या बोर्डचं टेक्स्टबुक आहे ते वाचावं लागतं. त्याच्याशी रिलेटेड नोट्स असतील, म्हणजे मार्केटमध्ये नवनीत असते, टार्गेट असते, ते वाचायचं, म्हणजे बोर्डमध्ये स्कोर होतं. आणि हे जे एक्स्ट्राचं दिसतं आता तुला की तुझ्या टेक्स्टबुकमध्ये नाही, हे तू नोट डाऊन करायचं आहे ना. याची पण तुला एवढी मोठी मी थेरी दिली तर तू वाचणार कधी, बोर्डचं कधी वाचणार, याची थेरी कधी वाचणार, मग तू MCQ कधी सोडवणार. तर तसं नसतं बाळा. बोर्डची फक्त थेरी करायची सगळी. बोर्डचं प्रिपरेशन बोर्डच्या बुक्समधनंच करायचं. बोर्डचे बुक्स म्हणजे आपले रेग्युलर टेक्स्टबुक महाराष्ट्र बोर्डचं. तुला जर क्वेश्चन आन्सर लिहायला त्रास होत असेल, लहानपणापासून सवय असेल की आयते क्वेश्चन आन्सर द्यायचे, तर मग तुझ्यासाठी नवनीत किंवा टार्गेट हे सफिशियंट झालं बोर्डमध्ये भरपूर स्कोर करायला. सफिशियंट, अजून काही लागणार नाही तुला. आणि नीटमध्ये JEE तुला स्कोर करायचं आहे तर बाळा तुला MCQ जास्त सोडवावे लागतात, त्याच्या नोट्स नाहीत लागत. MCQ तुला फंडे किती माहिती आहेत, RSचे फंडे, तेवढे तू MCQ सोडवणार. बस ते असं असतंय, सिम्पल. चलो तर आता ॲरो काढूयात 1 2 2 2 3. बघूयात काय येतोय ॲरो. ग्रीन कलर, ओके. 1 2 2 2 3 परत एकदा ॲरो बघ काय येतोय, 1 2 आणि 3 वरती आहे. तर परत एकदा ॲरो क्लॉकवाईजच आला बघ आता सुद्धा. ॲरो काय आला,
क्लॉकवाईज ॲरो म्हणजे कन्फिगरेशन पाहिजे होतं आर, पण आत्ता बाळा आर कन्फिगरेशन लिहून चालणार नाही, तर कन्फिगरेशन काय असणार आहे, एस. कन्फिगरेशन असणार आहे एस. का तर इकडे एच कुठे, लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हॉरिझॉन्टल लाईनवरती. बॉन्ड्स दोज आर ऑन हॉरिझॉन्टल लाईन आर टुवर्ड्स द वीवर. मग ॲरो जर आला 1 2 2 2 3, हे बघ इकडे 1 आहे, इकडे 2 आहे, वरती 3 आहे, इथे 1 2 2 3. ॲरो काय आला, क्लॉकवाईज. ते पाहिजे काय होतं, आर, पण नाही रे बाबा, आता एस म्हणावं लागेल, का तर हे टुवर्ड्स आहे लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप. तर हे बघ, हा पण एस आला आणि हा पण एस आला. हा 2R 3R होता, तर हा कोण येणार आहे, 2S 3S. हा कोण येणार आहे, 2S 3S. हा येणार आहे 2S 3S. आणि हा दोघंही एकमेकांच्या कोण आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. हा आपला पहिला कंपाऊंड होता, कंपाऊंड म्हणण्यापेक्षा मॉलिक्यूल, हा आपला दुसरा मॉलिक्यूल होता टार्टारिक ॲसिडचा. आणि हे दोघे बाळा एकमेकांचे, हे दोघेही एकमेकांचे कोण आहेत, इनॅन्शोमर्स. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत नाही, ह्या दोघेही नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, हे इनॅन्शोमर्स आहेत. आणि अजून जो एक होता आपल्याकडे, हा मेसो कंपाऊंड. येस, आपण त्याच्याविषयी बोलत होतो की हा जो कंपाऊंड आहे इट इज मेसो कंपाऊंड. मेसो कंपाऊंड कोणाला म्हणायचं, किंवा कंपाऊंड म्हणण्यापेक्षा मेसो मॉलिक्यूल हे कोण असतात, की ज्यांच्यामध्ये कायरल सेंटर आहे, ज्यांच्यामध्ये कायरल सेंटर आहे पण ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहेत. हे बघ, कायरल सेंटरच नसेल तो ऑप्टिकली इनॅक्टिव्हच असतो, पण कायरल सेंटर असून सुद्धा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. का तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याकडे कंडिशन काय आहे, कायरॅलिटी, की वेन ऑब्जेक्ट इज कायरल इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. मग आपण मॉलिक्यूलमध्ये कायरल सेंटर्स बघतो, मग आता याच्यामध्ये कायरल सेंटर्स आहेत, तर हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह असायला पाहिजे होता, आणि आहेत पण, हा 1 2. पण हा जो पर्टिक्युलर स्टेरिओ आयसोमर आहे टार्टारिक ॲसिडचा, त्याच्यामध्ये काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री. आणि प्लेन ऑफ सिमेट्रीमुळे ह्या मॉलिक्यूलमध्ये सिमेट्री येते. सिमेट्रीमुळे काय होतं, हा मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज हे असतात दोघंही सुपर इम्पोजेबल, त्यामुळे हा ऑप्टिकली येतो इनॅक्टिव्ह, का तर हा अकायरल आहे. हा थर्ड आणि फोर्थ सेमच आहे, त्यामुळे त्यांना वेगवेगळं नाही म्हणायचं. मग आता हा जो थर्ड आहे त्याला घेऊयात आणि त्याच्यामध्ये देऊयात RS कन्फिगरेशन, ॲब्सोल्यूट कन्फिगरेशन. चलो, तर तो जो थर्ड मॉलिक्यूल आहे त्याला इकडे मी ड्रॉ करतो आणि त्याच्यामध्ये आपण देऊयात RS कन्फिगरेशन. बघूयात काय येत आहे. थर्ड मॉलिक्यूल आहे तो तर आपल्याला माहितीच आहे, त्याच्यामध्ये काय सिच्युएशन आहे. वरती आपल्याकडे COOH, प्रायोरिटीज तर त्याच राहणार आहेत, फक्त ॲरोच्या डायरेक्शन चेंज होणार आहेत, HOH. आणि खाली पण सेमच HOH, म्हणून तर मध्ये काय प्लेन ऑफ सिमेट्री. आणि बॉटमला कोण परत एकदा COOH. म्हणजे इथून मॉलिक्यूल कट केला की दोन सिमेट्रिकल हाफमध्ये कट होतं, म्हणून हा अकायरल आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. इट इज नोन ॲज मेसोमर. हे असा स्टेरिओ आयसोमर, द स्टेरिओ आयसोमर विच हॅज कायरल सेंटर्स बट ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, इट इज मेसोमर, मेसो कंपाऊंड. ओके, आता याच्यामध्ये देऊयात आपण RS कन्फिगरेशन असाइन करूयात. हे बघ, फर्स्ट प्रायोरिटी तर कुणाला आपल्याला माहितीच आहे, फर्स्ट प्रायोरिटी ऑक्सिजनची आहे सध्या डायरेक्टली अटॅच ग्रुपमध्ये 1. नंतर हा COOH वाला कार्बन, नंतर हा बॉटमवाला कार्बन थर्ड. आणि लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हा तर हायड्रोजन आहे, हा सध्या कुठे टुवर्ड्स द वीवर आहे, हॉरिझॉन्टल लाईनवरती टुवर्ड्स द वीवर. तर रिझल्ट आपल्याला चेंज करावा लागेल. तर ॲरो ड्रॉ करूयात 1 2 2 2 3. 1 2 2 2 3 ॲरो अँटी क्लॉकवाईज आला बघ, 1 2 3. ॲरो काय आला बघ, अँटी क्लॉकवाईज. ॲरो जर अँटी क्लॉकवाईज आला ते पाहिजे होतं एस कन्फिगरेशन, पण आत्ता बाळा एस म्हणून नाही चालणार, आत्ता काय म्हणावं लागेल, आर कन्फिगरेशन. तर सेकंड कार्बनला हे आर कन्फिगरेशन आहे. आता थर्ड कार्बनला काय आहे ते बघूयात. थर्ड कार्बन म्हणजे हा फर्स्ट कार्बन आहे, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, म्हणजे कार्बनच्या चेनमधलं हे प्रायोरिटी नाही. तर सेकंड कार्बनला आपल्याला मिळालं आर कन्फिगरेशन. रिझल्ट चेंज केला का, तर लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज टुवर्ड्स द वीवर. आता बाळा थर्ड कार्बनचं, ह्या कार्बनचं बघायचं, ह्याला कोण अटॅच आहे, ऑक्सिजन H. तर हा फर्स्ट प्रायोरिटी,
हा लास्ट प्रायोरिटी. इकडे कार्बन टाय. पण ह्या कार्बनला डबली बॉन्डेड ऑक्सिजन परत OH म्हणजे 3 ऑक्सिजन आहेत. ह्याला एकच ऑक्सिजन आहे, बाकी कमी ॲटॉमिक नंबरवाले ग्रुप्स आहेत. त्यामुळे ह्याला येणार सेकंड प्रायोरिटी. तर हा फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी, थर्ड प्रायोरिटीवाला ग्रुप आणि इकडे लोएस्ट प्रायोरिटी 1, 2 to 3 क्लॉकवाईजचा आपण चेंज करणार. चलो, तर हा फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी, वरचा ग्रुप थर्ड प्रायोरिटी आणि हायड्रोजन H लोएस्ट प्रायोरिटी. आणि हा परत एकदा कुठे आहे? टुवर्ड्स द व्हीवर. हा परत एकदा टुवर्ड्स द व्हीवर आहे, तर रिझल्ट चेंज करावा लागेल. जो पण काही ॲरो येणार आहे त्याची डायरेक्शन आपण म्हणजे रिझल्ट जो असतो तो चेंज करणार. 1, 2 to 3 क्लॉकवाईज आलं बघ. 1, 2, 3. आता काय आलं? ॲरो आला क्लॉकवाईज म्हणजे एक्सपेक्टेड आहे आर कन्फिगरेशन, पण नाही ना. आता कुठलं आपण म्हणणार? S. तर हा जो मॉलिक्यूल आहे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह तो कोण आला? सेकंडला R आला आणि थर्डला कोण आला? S. सेकंडला R आणि थर्डला S आला. हे बघ, इथला कार्बन, इथे OH, इथे H, इथे COOH. इथला कार्बन त्याचं पण सेमच COOH, इकडे OH, इकडे H. पण बाळा होतंय काय बघ, इथल्या कार्बनला R कन्फिगरेशन आहे, इथल्या कार्बनला S कन्फिगरेशन आहे आणि दोन्हीकडे पार्ट सेमच आहेत. हा पार्ट आणि हा पार्ट, हे पार्ट सेम आहेत. पण ह्याच्यामध्ये वरती जे आहे ते R कॉन्फिगरेशन आहे, खाली जे आहे ते S कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे सपोज वरचा पार्ट जर डेक्स्ट्रो रोटेशन करत असेल तर खालचा पार्ट तेवढंच काय करतो? लिओ रोटेशन. त्यामुळं याचं डेक्स्ट्रो याच्या लिओ बरोबर होतं कॅन्सल. म्हणून तर हा कसला कंपाऊंड आहे? मेसो कंपाऊंड. आणि हे जे कॅन्सलेशन झालं डेक्स्ट्रोचं लिओ बरोबर, त्याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज इंटरनल कॉम्पेन्सेशन. इंटरनल कॉम्पेन्सेशन, त्याला आपण म्हणतो इंटरनल कॉम्पेन्सेशन. आणि हा आहे मेसोमर. हा मेसो. तिघांमध्ये तर आपल्याला 3 स्टेरिओ आयसोमर्स मिळाले. 1, 2 अँड दिस वन इज थर्ड. त्याच्यामधले हे 2 होते ऑप्टिकली ॲक्टिव्ह आणि हा काय मिळाला? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. का? तर हा होता मेसो, याच्यामध्ये होता प्लेन ऑफ सिमेट्री. पण हे तिन्ही डिफरंट आहेत बाळा, तिन्ही डिफरंट आहेत. आणि त्याच्यामध्ये हे जे जोग आहेत ते नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, म्हणून काय आहेत? इनॅन्शोमर. आणि यांचं ऑप्टिकल रोटेशन सेम अँगलनी होतं बट इन अपोजिट डायरेक्शन्स. ह्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज सेम असतात. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डायपोल मोमेंट, विस्कॉसिटी. तर ह्यांच्या त्या प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज येणार सेम. रिॲक्शन्स विथ अनादर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड पण असणार सेम. पण रिॲक्शन्स विथ अनादर ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स या दोघांच्या असतात डिफरंट. रेट ऑफ रिॲक्शन डिफरंट असतो आणि ऑप्टिकल रोटेशनची डायरेक्शन डिफरंट असते, पण मॅग्निट्यूड सेम असते. आणि हा ह्यांच्यामध्ये वेगळंच असतं. हे स्टेरिओ आयसोमर्स आहेत, हा आणि हा. ह्या मिरर इमेजेस नाही आहेत ना, हे स्टेरिओ आयसोमर्स आहेत आणि सेम मॉलिक्युल्स पण नाही आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, सिक्वेन्स ऑफ बॉन्डिंग सेम आहे, पण बाळा स्पेसमधलं ओरिएंटेशन डिफरंट आहे. ह्याच्या सेकंडला काय R आणि थर्डला पण काय R. याच्या सेकंडला काय R पण थर्डला काय S. तर वेगळं आहे. हे बघ, हा 2R 3R आहे, हा 2S 3S आहे, हा 2R 3S आहे. मग एखादा म्हणलं सर याची मिरर इमेज 2S 3R आहे, वेगळीच आहे. तसं नाही बाळा. ह्या कार्बनला जर 1 म्हणलं, कुणाला पण 1 म्हणू शकतो ना. ह्याला तू 1 म्हणला, 2 म्हणला, 3 म्हणला आणि 4 म्हणला. मी ह्यालाही म्हणू शकतो 1, 2, 3, 4. आणि हाच 180 डिग्रीने रोटेट केला प्लेन ऑफ पेपरमध्ये, तर ह्याच्या मिरर इमेजवरती काय होतं? सुपर इम्पोज. का? तर हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे, हा अकायरल आहे. आणि आता बघ, हे जे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं ते आपण इकडे हे सगळं बघितलं बघ, मेसोच. हे सगळं बघितलं मेसोच, की मेसोमध्ये काय असतं? प्लेन ऑफ सिमेट्री or center of symmetry or alternating axis of symmetry. A compound which contains chiral center but optically inactive is called mesocompound.
मेसो कंपाऊंड इज सुपर इम्पोजेबल ऑन इट्स मिरर इमेज. म्हणजे ह्याला उचलला आणि डायरेक्ट याच्यावरती ठेवला असं नाही बाळा. हा जो कंपाऊंड आहे ह्याला 180 डिग्रीनी प्लेन ऑफ पेपरमध्ये रोटेट करायचं, म्हणजे हाच राहतो आणि मग याच्यावरती ठेवायचा, तर मॅच होतं एक्झॅक्टली. ते बघितलं. आणि हे इंटरनल कॉम्पेन्सेशन बद्दल जे तुझ्याशी बोललो मी ते. आता इकडे बघ, हे आत्ता सांगतो मी टार्टारिक ऍसिडचं. ते टार्टारिक ऍसिडचं. टार्टारिक ऍसिडमध्ये बघ 2R3R 2R3R हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. प्लस 11.98 डिग्रीने रोटेट करतो लाईट टुवर्ड्स राईट हँड साईड. 2S3S हा पण ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे बघ, -11.98 डिग्री. म्हणजे हा दोघंही एकमेकांच्या मिरर इमेजेस आहेत. हा जर डेक्स्ट्रो रोटेटरी आहे तर हा काय लिओ रोटेटरी. म्हणून आपण लिहिताना असंही लिहू शकतो बघ, आपण लिहिताना ह्यांना असंही म्हणू शकतो की ही काय डी टार्टारिक ऍसिड. डी टार्टारिक ऍसिड. आणि त्याची जी मिरर इमेज आहे त्याला आपण काय म्हणू शकतो एल टार्टारिक ऍसिड. एल टार्टारिक ऍसिड. आणि मेसो आहे त्याला डीएल टार्टारिक ऍसिड नाही म्हणू शकत बाळ, हे मिक्सचर नाही. हे जे दिसतंय प्लस मायनस ते म्हणजे काय एचे मॉलिक्युल्स काय घेतले असतील ते 10, एचे मॉलिक्युल्स तेवढेच घ्यायचे 10 आणि दोघांचं काय फॉर्म करायचं मिक्सचर. ते मिक्सचर असतं ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. इट इज कॉल्ड ॲज अ रेसिमेट ऑर रेसिमिक मिक्सचर. आणि ते बघ ऑप्टिकली काय असतं इनऍक्टिव्ह. तर ते मिक्सचर आहे. आता या दोघांच्या बघ फिजिकल प्रॉपर्टीज सेम आहेत. अँगल ऑफ रोटेशन पण सेम आहे, पण डायरेक्शन अपोजिट आहे प्लस मायनस. बाकी सोल्युबिलिटी बघ सेम, फिजिकल प्रॉपर्टीज सेम येणार. पण आता तोच जर घेतला आपण हा कंपाऊंड 2R3S मेसो. 2R3S कोण आहे मेसो. मेसो टार्टारिक ऍसिड. ह्याला लिहायचं असेल तर तू लिहि मेसो टार्टारिक ऍसिड. तू लिहून टाक. मी नाही लिहिलं म्हणजे तू लिहायचं नाही असं नाही, मला नाही एक्झामला बसायचं. ठीक आहे. तर हा जो मेसो टार्टारिक ऍसिड आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट बघ डिफरंट आहे. ह्या दोघांचे सेम आहेत का तर ह्या दोघांमध्ये सिक्वेन्सिंगच सेम आहे. नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस आहे हा, आणि हा नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस आहेत, इनॅन्शोमर्स आहेत. त्यामुळे इनॅन्शोमरच्या फिजिकल प्रॉपर्टीज सेम असतात. ऑप्टिकल रोटेशन पण सेम अँगलनी होतं पण अपोजिट डायरेक्शननी. पण हा मेसो आहे, याची फिजिकल प्रॉपर्टी पण वेगळी, ऑप्टिकल रोटेशन तर झिरोच का तर मेसो आहे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. फिजिकल प्रॉपर्टी वेगळी यांच्यापेक्षा. मग याच्यावरून आपल्याला काय कळतं बाळा की हे जे इनॅन्शोमेरिक पेअर्स असतात, इनॅन्शोमेरिक पेअर्स म्हणजे हा आणि हा. इनॅन्शोमेरिक पेअर्स म्हणजे कोण नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. तर इनॅन्शोमेरिक पेअर ज्या असतात त्या फक्त एकमेकांपासून डिफर कशामध्ये करतात बाय देअर डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. हा जर प्लेन पोलराइज लाईट 10 डिग्रीला रोटेट करत असेल तर हा पण 10 डिग्रीलाच करतो, पण हा लेफ्टला तर हा कुणाला राईटला. आणि बाकी यांचं सगळं सेम असतं सगळं. अजून फक्त काय डिफरंट असतं ह्यांची रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स अनादर ऑप्टिकली ऍक्टिव्ह रिएजंट. म्हणजे टार्टारिक ऍसिडची रिॲक्शन एखाद्या ऑप्टिकली ऍक्टिव्ह रिएजंट बरोबर चालू आहे, तर ह्याची रिॲक्शन आणि याची रिॲक्शन थोडीशी वेगळी होणार आहे आणि रेट ऑफ रिॲक्शन पण डिफरंट असतो. तसं बाळा हा आणि हा हे दोघं एकमेकांचे कोण आहे डायस्टेरियोमर्स. स्टेरिओ आयसोमर्स दोज आर नॉट मिरर इमेजेस, त्यांना काय म्हणायचं डायस्टेरियोमर्स. मग बाळा डायस्टेरियोर्समध्ये तर फिजिकल प्रॉपर्टीज पण सेम नसतात, अँगल ऑफ रोटेशन पण सेम नसतं, रेट ऑफ रिॲक्शन पण सेम नसते. फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या, रिॲक्शन्स वेगळ्या, आणि अजून काय म्हणलं मी तुला अँगल ऑफ रोटेशन्स पण वेगळ्या. आता हे बघ ना हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत, 12 डिग्रीला रोटेट करतात, हा 0 रोटेटच करत नाही. तर ते सगळं इथे नोट डाऊन केलंय. हा हे लक्षात ठेवायचं MCQ साठी की इनॅन्शोमर्समध्ये बघ मॉलिक्युलर फॉर्म्युला इनॅन्शोमरचा पण सेम, डायस्टेरियोमरचा पण सेम. टार्टारिक ऍसिडचे आता आपण 3 मॉलिक्यूल बघितले, किंवा 2 ब्रोमो 3 क्लोरोब्युटेनचे आपण 4 मॉलिक्यूल बघितले स्टेरिओ आयसोमर्स. सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेमच आहे बाळा का नाही, सेमच आहे ना. स्ट्रक्चरल फॉर्म्युला सगळ्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण काय सेमच. कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम सिक्वेन्स ऑफ बॉन्डिंग बट डिफरंट ओरिएंटेशन इन स्पेस, त्यांना आपण म्हणतो स्टेरिओ आयसोमर. म्हणजे काय स्टेरिओ आयसोमरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतात, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असतो, पण बाळा स्टेरिओ केमिकल फॉर्म्युला
म्हणजे RS कन्फिगरेशन ते काय असतं, डिफरंट. ते डिफरंट असतं का, तर ते स्पेसमधलं ओरिएंटेशन बघतं. राईट साईडला, लेफ्ट साईडला कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम सिक्वेन्स ऑफ बॉन्डिंग, बट डिफरंट ओरिएंटेशन इन स्पेस आर कॉल्ड एज स्टेरिओ आयसोमर्स. आणि हे स्टेरिओ आयसोमरचे टाईप आहेत, इनॅन्शिओमर, डायस्टेरिओमर्स. त्यामुळे हे तर सेम पाहिजे, हे सेम पाहिजे, हे डिफरंट. आता पुढे डायपोल मोमेंट फिजिकल प्रॉपर्टी आहे. तर इनॅन्शिओमरच्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात सेम, हे बघ फिजिकल प्रॉपर्टीज सेम. पण बाळा डायस्टेरिओमर्समध्ये फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात. हे बघ डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट. ओके. आता प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईटचं रोटेशन इनॅन्शिओमरमध्ये सेम असतं, बट इन अपोजिट डायरेक्शन. स्पेसिफिक रोटेशन हे बघ, डिफरंट साईन बट सेम मॅग्निट्यूड. डेक्स्ट्रो लिओ बट मॅग्निट्यूड इज सेम. तसं बाळा डायस्टेरिओमरचं डिफरंट असतं. इकडे आपण म्हणलं की हा आणि हा डायस्टेरिओमर आहे, हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. याचं 0 ऑप्टिकल रोटेशन, याचं काय असेल ते प्लस मायनस. आता पुढे केमिकल प्रॉपर्टीज बघ. इनॅन्शिओमरच्या केमिकल प्रॉपर्टीज आपण म्हणलं सेम असतात. कधी, वेन हे कुणाबरोबर रिॲक्ट करतात त्याच्यावरती डिपेंडंट असतं. की इनॅन्शिओमर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड बरोबर रिॲक्ट करतोय, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड बरोबर रिॲक्ट करतोय इनॅन्शिओमर, तर प्रॉपर्टीज सेम असतात दोन्ही इनॅन्शिओमरच्या. पण तोच ज्याच्याबरोबर रिॲक्शन करतोय तो पण ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तर मात्र बाळा केमिकल प्रॉपर्टीज असतात डिफरंट. आणि डायस्टेरिओमरचं तर डिफरंटच असतं. मग ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असू देत किंवा ऍक्टिव्ह, डायस्टेरिओमर्स रिॲक्ट डिफरंटली. ओके. तर हे लक्षात ठेवायचं कशासाठी बाळा, MCQ साठी. कुणी जेई नेटवाले. आणि एवढंच फक्त लक्षात ठेवायचं, कुणी एवढंच CET वाल्यांनी. आलंच तर CET मध्ये बाळा तुला माहिती आहे का, ऑप्टिकल आयसोमेरिझम वरती आत्तापर्यंत आपल्याकडे CET मध्ये काय क्वेश्चन आलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आणि CET मध्ये बाळा आपण एकाच कायरल सेंटर बरोबर डील करतो, एकच कायरल सेंटर. लॅक्टिक ऍसिड, 2-ब्रोमोब्युटेन, 2-क्लोरोब्युटेन, ब्युटेन टू ऑल, हीच एक्झाम्पल दरवर्षी येतात, हीच एक्झाम्पल. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. मग आपण बघायचं कुणामध्ये कायरल सेंटर आहे, आणि एकच कायरल सेंटर असेल तर तो कंपाऊंड आयुष्यभर ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. ते झालं CETचं. CET मध्ये आतापर्यंत 2च टाईपचे क्वेश्चन येतात ऑप्टिकल आयसोमेरिझम वरती. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह, ज्याच्यामध्ये आपण कायरल सेंटर हुडकायचं. आणि दुसरा काय येतो माहिती आहे, निकोल प्रिझम इज मेड अप ऑफ कॅल्साइट, CSC होतो. ती एक्झामच बाळा त्या लेवलची आहे की त्याच्यामध्ये म्हणजे CETला मी तर जनरली फिलिंग द ब्लँक्स म्हणतो, फिलिंग द ब्लँक्स. टेक्स्टबुक वाचून जायचं, त्याच्यामधलं आहे तसं येत. कुठलं टेक्स्टबुक बाळा, CET चालू आहे, MHT CET महाराष्ट्र बोर्डचं आपलं. त्यातली लाईन टू लाईन पाठ करायची. तुला CAP मध्ये ऍडमिशन पाहिजे, VIT मध्ये ऍडमिशन पाहिजे, PICT मध्ये ऍडमिशन पाहिजे, तर CET ॲग्री CET. ह्या मुलांनी बाळा टेक्स्टबुक दुसरं काही लक्षात घ्यायचं नाही. JEE नीट मी शिकवतो, पण जस्ट इग्नोर इट. एक्स्ट्रा नॉलेजसाठी लक्षात ठेवतो, उपयोगी पडेल. तर CETला बाळा टेक्स्टबुक, जेवढं तू टेक्स्टबुक वाचणार, लेक्चर बघणार, टेक्स्टबुक वाचणार, लेक्चर जितक्या वेळा तू रिवाईज करणार तेवढा तुझा होणार आहे स्कोर. ओके. आता जास्त काही बोलत नाही त्याच्याविषयी परत मी. आणि इनॅन्शिओमर हे सगळं प्रॉपर्टीज डिफरंट असतात, ह्यासाठी मी इकडे ते पेस्ट करून ठेवलं होतं. गेलं काय ते टेबल, हा आला डोळ्यासमोर राहावा ना की खरोखर डिफरंट दिसतंय का म्हणून. आता चल, आता बाळा पुढे तू मगाचपासून बघत असेल इथं काहीतरी फॉर्म्युले लिहिलेत, कॅल्क्युलेशन ऑफ स्टेरिओ आयसोमर्स, तर ते बघूयात आता. सेम फॉर्म्युलेत बाळा जे आपण कशामध्ये बघितले होते, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये. सेम फॉर्म्युलेत, वेगळे नाहीत, पण हे ऑप्शन्स वेगळे आहेत. फॉर्म्युले सेमच आहेत. हा पण फॉर्म्युला बघितलाय तू जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये, हा पण बघितलाय, हा आणि कुठे गेला हा. हे दोन्ही फॉर्म्युले तू बघितले जॉमेट्रिकल आयसोमेरिझमच्या वेळेस. आता स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये थोडंसं वेगळं आहे. कंडिशन्स पण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये हाच होत्या की इफ एंड्स आर डिफरंट अँड इफ एंड्स आर सेम, त्याच कंडिशन्स आहेत. तर आता बघ, पहिलं काय बघ, नंबर ऑफ कायरल सेंटर्स. इथे जो N आहे तो म्हणजे काय, नंबर ऑफ कायरल सेंटर. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये काय असायचं,
एन इज नंबर ऑफ GI सेंटर्स. आता स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये फक्त काय झालंय, GI सेंटरच्या ऐवजी नवीन शब्द आलाय कायरल सेंटर. तर एन म्हणजे नंबर ऑफ कायरल सेंटर्स इन अ मॉलिक्यूल. आपला जो मॉलिक्यूल दिलाय त्याच्यामध्ये कायरल सेंटर्स किती. आता पुढे इफ एंड्स आर डिफरंट मीन्स इफ द मॉलिक्यूल इज नॉट सिमेट्रिकल ऑन बोथ द साइड्स ऑफ कायरल सेंटर. कायरल सेंटरच्या ही सिमेट्री वेगळी, प्लेन ऑफ सिमेट्रीचं नाही चालू, ही सिमेट्री वेगळी, की मॉलिक्यूलमध्ये जे कायरल सेंटर आहे त्याच्या बोथ साईडला जर सेम असेल सगळं स्ट्रक्चर, तर बाळा आपण इथे येतो एंड्स आर सेम. पण जे कायरल सेंटर आहे त्या सगळ्या साईडला जर सेम नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, एंड्स आर डिफरंट. मग ज्यावेळेस एंड्स डिफरंट असतात म्हणजे कायरल सेंटरच्या साईडला वेगवेगळं असतं सगळं, सिमेट्रिकल नसतं, त्यावेळेस काय म्हणायचं, एंड्स आर डिफरंट. आणि ज्यावेळेस एंड्स डिफरंट असतात त्यावेळेस काय म्हणलंय बघ, नंबर ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह स्टेरिओ आयसोमर, नंबर ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह इज इक्वल टू 2n अँड नंबर ऑफ मेसोमर्स 0. म्हणजे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह नसतंच, फक्त काय असतात, स्टेरिओ आयसोमर. याचं एक्झाम्पल देतो आता इकडे. आता हे बघ आपल्याकडे 2-ब्रोमोब्युटेन CH3 CH CH2 CH3 इकडे अटॅच केलं आपण ब्रोमीन. आता याच्यामध्ये कायरल सेंटर आहे का बघ. सगळ्यात पहिलं तर ह्या सीला तर 3 H अटॅच आहेत, संपला. ह्या सीला 2 H अटॅच आहेत, संपला. ह्या सीला 3 H अटॅच आहेत, संपला. आता हा जो कार्बन आहे त्यालाच फक्त एक काय, H एक कोण आहे, ब्रोमीन एक कोण आहे, CH2 CH3 आणि एक कोण आहे CH3. 4 ग्रुप्स डिफरंट आहेत, तर हे आपलं कायरल सेंटर आहे. हा जो सेकंड कार्बन आहे इट इज अ कायरल सेंटर. आता हा सेकंड कार्बनच्या सगळ्या बाजूला सेम आहे का रे, नाही, सगळ्या बाजूला सेम नाही. इकडे CH3 इकडे CH2 CH3 म्हणजे एंड्स डिफरंट आहेत, एंड्स आर डिफरंट. मग मी काय म्हणणार, नंबर ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स इज इक्वल टू 2n. किंवा हेच कॉपी करून ओके. आता इथे बघ याची सिच्युएशन काय, एंड्स आर डिफरंट, नाही हे नाही हे, चलो एंड्स आर डिफरंट, ही अशा टाईपची केस आहे. मग याच्यामध्ये नंबर ऑफ स्टेरिओ आयसोमर्स किती असतात, 2n. n म्हणजे काय, नंबर ऑफ कायरल सेंटर्स. तर 2-ब्रोमोब्युटेन मध्ये हा जो आपला 2-ब्रोमोब्युटेन आहे, 2-ब्रोमोब्युटेन, याच्यामध्ये नंबर ऑफ कायरल सेंटर्स किती आहेत, नंबर ऑफ कायरल सेंटर्स विच इज इक्वल टू n विच इज इक्वल टू 1. कायरल सेंटर एकच आहे फक्त हे, मग एकच आहे तो ऑप्टिकल आयसोमर्स किती येणार, 2n. 2n म्हणजे 2:1, 2:1 म्हणजे किती, 2. म्हणजे हा आणि याची मिरर इमेज, दोनच आयसोमर आणि असणार कोणते, इनआयसोमर्स, हा आणि याची मिरर इमेज. तर 2-ब्रोमोब्युटेनचा आपण काढून ठेवलंय बघ इकडे, तो आणि असतं त्याची मिरर इमेज, दॅट्स इट, बाकी काही नसतं. हे बघ इथे 2-ब्रोमोब्युटेन इथे आपण काढलाय 2-ब्रोमोब्युटेन. याचे किती आयसोमर आले, फक्त 2च, हा आणि त्याची ही नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. ही स्ट्रक्चर इकडे काढलीत फिशर प्रोजेक्शनमध्ये, दॅट्स इट. तर याचे 2च आयसोमर्स असतात, स्टेरिओ आयसोमर, हा आणि हा. बोथ आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह, का तर यांच्यामध्ये काय एकच कायरल सेंटर आहे, एकच कायरल सेंटर असेल 100% ऑप्टिकली ऍक्टिव्ह, आणि दोन्ही ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत. ओके, मेसोमर तर नाहीच, का तर याच्यामध्ये कुठे प्लेन ऑफ सिमेट्री वगैरे मिळणार नाही. तर एक्झॅक्टली सिमिलर कुणाचं येईल, लॅक्टिक ऍसिड्स, की ज्याच्यामध्ये काय एकच कायरल सेंटर आणि ब्युटेन टू ऑल्स. हे बघ इथे दाखवू आपण, फॉर्म्युला लिहिला म्हणल्यावर बघितलं तर पाहिजे. तर ठीक आहे, 2 मिळाले आपल्याला, एक D फॉर्म आणि एक L फॉर्म. आता पुढे की सपोज आपल्याकडे लॅक्टिक ऍसिड आहे तर सगळीकडे तेच होणार आहे. हे बघ CH3 CH
हे आपल्याकडे लॅक्टिक ॲसिड. इथे कोण आला? OH. आणि याच्यामध्ये बघ फक्त हेच कायरल सेंटर आहे, एकच. ह्याच्यामध्ये एकच कायरल सेंटर आहे. हे कोण आहे? लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिडमध्ये एकच कायरल सेंटर आहे. आणि आता हा सिमेट्रिकली कुठे तुटतोय का? नाही, 2 पार्टमध्ये. म्हणजे एंड्स डिफरंट आहेत. तर हाच फॉर्म्युला, काही चेंज नाही, सगळं हेच. नंबर ऑफ कायरल सेंटर तीच, सगळं सगळं सेम. कॉपी पेस्ट, सगळं सेम. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आणि ब्युटेन टू ऑलमध्ये पण असंच येणार आहे. वाटलंच ते पण स्ट्रक्चर काढून ठेवतो, का तर CET मध्ये तेच येतं. अजून एक कॉपी पेस्ट मारतो मॉलिक्यूल. CH3 CH, CH2 CH3. हे मोस्ट कॉमन मॉलिक्युल्स आहेत बाळा, की जे CET मध्ये दरवर्षी रिपीट होतात. तर याच्यामध्ये बघ, हा सेकंड कार्बन आहे ब्युटेन टू ऑलचा. इट इज अ कायरल सेंटर. तर हा आपल्याकडे ब्युटेन टू ऑल. आणि याच्यामध्ये पण मॉलिक्युलमध्ये देर इज ओनली वन कायरल सेंटर अँड एंड्स आर डिफरंट. एकीकडे CH3, एकीकडे CH2 CH3, एंड्स डिफरंट आहेत. तर बाळा परत एकदा सिच्युएशन अशीच आहे, सेम, की याचे नंबर ऑफ स्टेरिओ आयसोमर्स फक्त असणार आहे 2. याचे नंबर ऑफ स्टेरिओ आयसोमर्स किती येणार आहेत? फक्त 2 येणार आहेत. दॅट्स इट. आता पुढे जाऊ. आता घेऊया 2 ब्रोमो 3 क्लोरोब्युटेन. 2 ब्रोमो 3 क्लोरोब्युटेन आपला. त्याचं पण स्ट्रक्चर काढलंय ना आपण, तो घेतो आता इथे. हे बघ, CH3 CH CH CH3. इथे काय? ब्रोमीन. इकडे काय? क्लोरीन. आणि हे कायरल सेंटर्स. कायरल सेंटर्स कशी ओळखायची माहीत झाली आपल्याला. मग आता ही जी कायरल सेंटर्स आहेत, हे बघ, हा मॉलिक्यूल इथून तोडला कायरल सेंटरच्या तिकडून, तर इकडे वेगळंच आहे, इकडे वेगळंच आहे, सेम नाही, एंड्स आर डिफरंट. तर आता परत एकदा केस एंड्स आर डिफरंटचीच आहे. परत एकदा केस काय? हीच केस आहे, एंड्स आर डिफरंट. फक्त कायरल सेंटर्स वेगळे आहेत. कायरल सेंटर्स आता 2 आहेत. याच्यामध्ये काय? कायरल सेंटर्स आहेत ते 2 आहेत. तर आपला कोण आहे? 2 ब्रोमो 3 क्लोरोब्युटेन. हा आपल्याकडे होता 2 ब्रोमो 3 क्लोरोब्युटेन. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, ते तर आपल्याला माहिती आहे का? तर याच्यामध्ये कुठं प्लेन ऑफ सिमेट्री वगैरे नाही. आणि एंड्स डिफरंट आहेत बाळा. इथून जर हा पण हा तोडला तर इकडे वेगळे, इकडे वेगळा पोर्शन आहे. एंड्स आर डिफरंट. मग त्या केसमध्ये काय आहे? इफ एंड्स आर डिफरंट, नंबर ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह स्टेरिओ आयसोमर्स इज इक्वल टू 2n, वेअर दिस n स्टँड्स फॉर नंबर ऑफ कायरल सेंटर्स. आणि कायरल सेंटर्स किती आहेत आता? नंबर ऑफ कायरल सेंटर्स आहेत 2. तर इकडे आपण म्हणणार 2 तर किती आले बाळा? 4. आणि चारही काय आहेत? ऑप्टिकली ऍक्टिव्ह स्टेरिओ आयसोमर्स 4. म्हणजे बाळा मिरर इमेजेस आणि परत मिरर इमेजेस, नॉन सुपर इम्पोजेबल. का तर हे काय? ऑप्टिकली ऍक्टिव्ह स्टेरिओ आयसोमर्स 4. तर 2 क्लोरो 3 ब्रोमो ब्युटेनचे बघ, आपण 4 आयसोमर्स ड्रॉ केले होते. इकडे कुठे गेलं ते आपलं? हा, 2 ब्रोमो 3 क्लोरो ब्युटेन. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. इनॅन्शोमर्स म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह. इनॅन्शोमर्स म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह. तर हे पण ऑप्टिकली ऍक्टिव्ह, हे पण ऑप्टिकली ऍक्टिव्ह. 4 आयसोमर्स निघाले. आणि मेसो किती निघाले? 0. का? तर याच्यामध्ये कुठं प्लेन ऑफ सिमेट्री नसतंच आहे, तर मेसो 0 निघाले. मग इकडे म्हणलंच आहे आम्ही की याच्यामध्ये नंबर ऑफ मेसोमर्स किती आहेत? 0. कायरल सेंटर निघाली 2. आता टार्टरिक ऍसिडचं बघ, टार्टरिक ऍसिडमध्ये पण 2 कायरल सेंटर्स होती. आता टार्टरिक ऍसिडचं घेऊया तिथे आपण.
हे COOH वाले तर काही कायरल सेंटर नाही आहेत. सेकंड कार्बनला OH, सेकंड कार्बनला OA, इकडून सेकंड म्हणलं तर OH. परत हे एक कायरल सेंटर होतं टार्टारिक ॲसिडमध्ये, हे एक कायरल सेंटर होतं टार्टारिक ॲसिडमध्ये. आणि आता टार्टारिक ॲसिड बघ इथूनच तुटला, इकडे आणि इकडे एंड्स काय आहेत? सेम. एंड्स आर सेम. ओके, तर हे टार्टारिक ॲसिड. टार्टारिक ॲसिड आणि टार्टारिक ॲसिडमध्ये एंड्स आर सेम. तर आपला रूल काय म्हणतो बघ, इफ एंड्स आर सेम अँड नंबर ऑफ कायरल सेंटर्स आर इवन, तर हा फॉर्म्युला. अँड इफ नंबर ऑफ कायरल सेंटर्स आर ऑड, तर हे सगळं पाठ करून ठेवायचं. कुणी? जेई नीट. CET वाल्यांनी नाही. CET वाल्यांना एकच फॉर्म्युला असतो हा टेक्स्टबुकमध्ये, 2⁻n. दॅट्स इट, फिनिश. आता पुढे तर आपण काय म्हणणार आहे? एंड्स आर सेम. टार्टारिक ॲसिडमध्ये एंड सेम आहेत आणि N = इवन, 2 कायरल सेंटर्स आहेत. तर हा एवढा पोर्शन, तर एवढा पोर्शन मी कॉपी करून तिकडे घेऊन जातो आणि बघूयात की हे व्हॅलिड आहे का. हे सगळं व्हॅलिड आहे का चेक करूयात. हो करा रे. हे सगळं कॉपी आणि टार्टारिक ॲसिडच्या इथे हे नेऊन करूयात पेस्ट आणि बघूयात हे असं आहे का, चेक करूयात की हे सगळं व्हॅलिड आहे का टार्टारिक ॲसिडसाठी. आता नंबर ऑफ कायरल सेंटर्स तर किती आहेत बघ, ती तर 2च आहेत. नंबर ऑफ कायरल सेंटर्स आहेत 2. टार्टारिक ॲसिडमध्ये दिसत आहेत आपल्याला 2 कायरल सेंटर्स. आणि वरून काय? एंड्स आर सेम. इफ एंड्स आर सेम अँड N इज इवन, 2 कायरल सेंटर्स. आता काय म्हणलंय बघ, नंबर ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह इनॅन्शोमर्स. इनॅन्शोमर्स किती आहे सांगतोय हा. नंबर ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह इनॅन्शोमर्स 2⁻n-1. चल बघूया, 2⁻n-1 करूयात. That is equal to 2⁻2-1 म्हणजे 2⁻1 2. तर काय आलं बघ, नंबर ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह इनॅन्शोमर्स आले 2 आणि टार्टारिक ॲसिडमध्ये 2च ऑप्टिकली ऍक्टिव्ह इनॅन्शोमर्स होते. कुठले? 2R 3R 2S 3S आणि एक मेसो होता 2R 3S. आता हे बघ, नंबर ऑफ मेसोमर्स किती येत आहेत? नंबर ऑफ मेसोमर्स इज इक्वल टू 2⁻n/2. तर n ची व्हॅल्यू आहे 2/2 -1 म्हणजे 1 - 1, 2⁻0. 2⁻0 मीन्स 1. तर मेसोमर किती होता? 1. तर बाळा, नंबर ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह इनॅन्शोमर्स होते टार्टारिक ॲसिडमध्ये 2, नंबर ऑफ मेसोमर्स होते 1 आणि टोटल नंबर ऑफ स्टेरिओ आयसोमर्स म्हणजे काय? स्टेरिओ आयसोमरमध्ये असतंच काय, स्टेरिओ आयसोमरमध्ये आम्ही म्हणणार इनॅन्शोमर्स प्लस मेसोमर्स. मग बाळा, इनॅन्शोमर्स किती आले? इनॅन्शोमर्स आले 2 आणि मेसोमर्स किती आले? 1. 2 + 1 3. तर टार्टारिक ॲसिडमध्ये आपल्याला 3 स्टेरिओ आयसोमर मिळाले. आलं लक्षात तुझ्याकडे? 2-ब्रोमो-3-क्लोरोब्युटेन मध्ये मिळाले 4 आयसोमर आणि टार्टारिक ॲसिडमध्ये तुला आयसोमर्स किती मिळाले? फक्त 3च. हे बघ इकडे, टार्टारिक ॲसिड 2 कायरल सेंटर्स आणि स्टेरिओ आयसोमर किती मिळाले? 1, 2 ऑप्टिकली ऍक्टिव्ह इनॅन्शोमर्स आणि एक काय मिळाला? मेसो. हा तर नाहीयेच, हा आणि हा सेमच आहे, 3च. आणि याच्यामध्ये काय मिळाले? सगळे ऑप्टिकली ऍक्टिव्ह इनॅन्शोमर्स 1, 2, 3, 4. तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे कुणी? जे जेई आणि नीटला आहेत त्यांनी. आणि CET वाल्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवायचं, एंड्स आर डिफरंट, दॅट्स इट. तर हे इकडे एंड्स आर डिफरंट 2-क्लोरो-3-ब्रोमोब्युटेनमध्ये टोटल 4 आणि इकडे टोटल आले 3.
याच्यामध्ये. आता अजून जो एक फॉर्म्युला होता इफ एंड सार काय ते सेम अँड एन इज इक्वल टू ऑड, ते बघूयात पुढे एखादा आलं तर, किंवा ज्यावेळेस MCQ सोडवू त्यावेळेस बघूयात. चलो, तर एवढं करा तुम्ही. बाय.